अशी सगळ्यांची तुमच्या सगळ्या नेत्यांची भावना होती, परंतु गोटे जे आहेत ते विजयी झाले. खरं हा निकाल आमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. खूप प्रयत्न आम्ही केले. आपल्याला कल्पना जळगावला निवडणूक होती तरी पण मी एकही दिवस त्या ठिकाणी गेलो नाही. फक्त एक सभा 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सर्व मतदारांना बोलून घेतलेली होती आणि नंतर मी नाशिकमध्ये होतो, नंतर ठाण्यालाही होतो, ज्या ठिकाणी सर्व एकत्रित झाले होते. दिवस पूर्ण वेळ मी बूथवर त्या ठिकाणी होतो, तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही. पण खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या जवळपास 450 पावणे 500 मतं होते. 620 पैकी पावणे 500 मतं जवळपास महायुतीचे होते, म्हणजे भाजप, सेना आणि राष्ट्रवादी तीनच पक्षाचे होते. आणि तरीसुद्धा इतकी कमी मतं पडली. खरं म्हणजे आता याचं कारण शोधण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. निश्चित शिंदे साहेबांना मी आता जाऊन भेटणार आहे. उदयजींशी माझं बोलणं झालं, त्यांचाही फोन होता. आणि का झालं, कशामुळे झालं, कोण या ठिकाणी आमच्या बाजूने उभं राहिलं नाही, हा खरं संशोधनाचाच विषय आहे. निश्चित या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल. दराडे असं म्हणत आहे की माझा सगळ्यांनी मिळून विश्वासघात केलेला आहे, त्यात मग तुम्ही पण येताय, छगन भुजबळ पण येतात. मी बघितलं ते, त्यांनी माझंही नाव घेतलेलं आहे. खरं म्हणजे आता ते सध्या हारलेले असल्यामुळे थोडं वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे. पण त्यांनाही कल्पना आहे, शिंदे साहेबांनाही माहिती आहे, उदयजींनाही माहिती आहे, दादा भुसे पण होते, सर्वांना माहिती आहे की किती प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केले. आणि मी असा माणूसच नाही, माझ्या हे रक्तामध्येच नाही की एकदा ठरलं की ओठात काही पोटात काही, हे हा माझा स्वभाव कधीच नाही आजपर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये. पण दुर्दैवाने आता आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. याचं दुःख किंवा आम्हाला म्हणजे धक्काच आम्हाला या ठिकाणी आहे. मी आधीपासून सांगत होतो की सगळ्या जागा ह्या आमच्या निवडून येतील, 17च्या 17 जागा. विरोधी पक्षाला खातंसुद्धा उघडता येणार नाही आणि ते तंतोतंत खरं झालेलं आहे. एक नाशिकची जागा जर वगळली, पण ती पण सुद्धा त्या ठिकाणी विरोधी पक्षांना कोणालाही मिळालेली नाही. काँग्रेसला मिळालेले नाही, शरद पवार काँग्रेसला मिळाले, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली नाही किंवा उबाठाला मिळालेले नाही. तिथे अपक्ष निवडून आलेला आहे. आणि म्हणून विरोधकांचा अतिशय दारुण पराभव, आणि असा तसा नाही, खूप मोठ्या मताधिक्याने पराभव राज्यामध्ये विरोधकांचा झालेला आहे. भाऊ, ज्या पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही किंवा उदय सामंत असतील, दोघेही वारंवार बैठका घेत होता. नाशिकमध्ये बैठक असतील किंवा मुंबईमध्ये बैठक असतील, परंतु आता दराडे असं म्हणतात की तुम्ही सगळ्यात नेत्यांनी घात केला, हे कितपत योग्य? त्यांचं म्हणणं खरं म्हणजे असं योग्य नाही. आतापर्यंत पराभव त्यांचा झालेला आहे, त्यामुळे ते थोडेसे, मी सांगितलं की थोड्या रागात आहे, संतापात आहेत. पण तरी पण त्यांनी असं बोलू नये, कारण ते आमदार राहिलेले आहेत, सिनियर आमदार आहेत, त्यांचे भाऊ पण आमदार आहेत, तेही बोलत आहेत. मला वाटतं हे आमच्या रक्तामध्येच नाही. मी असं कधीच करू शकत नाही. मी सांगेल तर मी सांगून देईल, पण मी असं कधीच करू शकणार नाही. ही आमची संस्कृती माझी नाही, आमच्या पक्षाची पण नाही. मी तुम्हाला सांगतो, माझी अजिबात नाही आहे. पण आता या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे, त्याची कारणं निश्चित शोधली जातील. एवढी मोठी मतं महायुतीची आमची असताना, पावणे 500 मतं असताना 250 मतं मिळालीत, हा खरं संशोधनाचाच भाग आहे, तपासण्याचाच भाग आहे. आणि निश्चित या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण चौकशी करू. गोकुळ गीते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे एकनाथ शिंदे यांची देखील बोलणं झालेली आहे. स्पेशल जेटने जे आहे ते मुंबईमध्ये दाखल होण्याची देखील माहिती मिळत आहे. नाही, मला या बाबतीत काही माहिती नाही. माझं यांचं कुठे बोलणं झालेलं नाही. ज्या पद्धतीनं गीते बंधूंना समजवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांनी ऐकलं नाही शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, तर काही कारवाई आता केली जाणार आहे का? काही नाही, आपण बघितलं असेल की मी शेवटपर्यंत त्यांना तिथे सुद्धा ठाण्याला त्यांना माईक घेऊन तिकडे होते, त्याचं भाषण मी त्या ठिकाणी करायला लावलं. मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन तुमच्यासमोर त्यांचे बाईट घेतलेत. आता त्यांनी वेगळ्याच प्रयत्न मी थांबतो म्हटलं होतं, पण प्रचार माझे कार्यकर्ते करत होते, मी थांबलेलो होतो. असाही पवित्रा त्यांनी घेतलेला आहे, सोयीचा पवित्रा आहे तो त्यांचा. पण निश्चित आमचा त्या ठिकाणी घात झालेला आहे. आम्ही असं वाटतं की आता आपली एवढी 500 मतं आहेत आणि यांनी माघार घेतलेल्या आहेत, दोघा तिघांनी, हिरेंनी, यांनी. त्यामुळे आम्हाला कुठला धोका वाटत नव्हता, परंतु शेवटच्या 1-2 दिवसामध्ये तो प्रकार सगळा घडलेला आहे. पण कार्यकर्ते जे म्हणत आहेत आता की उदय सामंत यांनी विमान पाठवलं आहे, शिंदे साहेबांनी बोलवून घेतलेलं आहे गीते यांना, आणि गीते हे शिंदे साहेबांना भेटायला येत आहेत, नेमकं काय सध्या? नाही, मला या बाबतीमध्ये काहीच माहीत नाही. माझं कुणाशी बोलणं झालेलं नाही. जळगावमध्ये सुद्धा चांगलं यश जे आहे ते महायुतीला पाहायला मिळतं. अगदी सर्वाधिक मतं जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला जळगावमध्ये मिळतात. राज्यामध्ये सर्वाधिक मतं, सर्वाधिक 17 जागांमध्ये जळगावमध्ये आम्हाला मिळालेली आहेत. फक्त 5 मतं, म्हणजे महाविकास आघाडी उबाठाचे जे उमेदवार होते त्यांना फक्त 5 मतं मिळालेली आहेत 620 पैकी, आणि बाकी मतं ही आम्हाला मिळालेली आहेत. 577 मतं ही
महायुतीला त्या ठिकाणी मिळाली. आम्ही सगळेजण एकत्रितपणे भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RP आम्ही सगळेजण एकत्रित मिळून त्या ठिकाणी काम केलं आणि एक चांगला परिणाम त्याचा त्या ठिकाणी झालेला आपण बघितला असेल. आणि म्हणून राज्यामध्ये सर्वाधिक पर्सेंटेजमध्ये मतं ही जळगावच्या उमेदवारांना नंदकिशोर महाजन यांना मिळाली आहेत आणि ते निवडून आलेले आहेत. भाजपने शिंदेचा जो आहे तो पराभव केला हे दाखवून दिलं असं संजय राऊत या ठिकाणी. अजिबात नाही. राऊतांना काय, राऊत तर काही बोलतील. तुमचं काय झालं ते बघा ना. तुमचं एखादं नारळ म्हणजे कोणाचं खातंसुद्धा उघडलं नाही. तुमची मतं बघा. जळगावमध्ये तुम्हाला 5 मतं भेटली. 630 पैकी किती मतं मिळाली? 5 मतं. ते बोलत नाही. आणि कोणी काय केलं, यांनी काय केलं, मला वाटतं आता त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काम नाही आहे. ते दुसरं काही बोलू शकत नाही. स्वतःचं एवढं अपयश आहे ते लपवायचं आहे आणि म्हणून यांनी त्याचा हात केला, हा कसा निवडला, त्याला कशी मतं पडली, याशिवाय ते दुसरं काही बोलू शकत नाही. तर नाशिकमधल्या महायुतीच्या पराभवानंतर आता महाजनांची ही प्रतिक्रिया आहे. दराडेंनी महायुतीवर आरोप करणं अयोग्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या दराडेंचा पराभव झालेला आहे. दराडे यांनी जे आरोप केलेले होते त्यावर महाजन यांची ही प्रतिक्रिया, आमच्या बाजूने कोण उभं राहिलं नाही याची नाशिकमध्ये चौकशी होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. असा प्रकार का घडला या संदर्भात आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. दराडेंनी ज्या पद्धतीने आपल्या भावना, आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, तर या संपूर्ण प्रकरणाची